पूर्वीची गोष्ट आहे. एका गावामध्ये कशिश नावाची एक मुलगी राहायची. कशिश आता 24 वर्षाची झाली होती. गावामध्ये एक मुलगा आहे ज्याच्यासोबत आपण हिचं लग्न लावू शकतो. कोण आहे हो? अमनराज, जमीनदाराचा मुलगा आहे. तो फक्त सुंदरी नाही, तो हुशार पण आहे आणि तो स्वतःचा धंदा पण करतो, कपड्यांच्या रंगाचा. हो तोच तर. माझी पण होच आहे. कशिशने आपली रजामंदी दिली. मग काय होतं, चट मंगनी आणि पटब्याह झालं. दोघांचं लग्न झालं आणि अमनराज बरोबर कशिश त्याच्या घरी राहायला लागली. आज अमनराज आपल्या कपड्यांच्या रंगण्याच्या दुकानामध्ये कशिश बरोबर बसलेला होता. ही आहे माझी दुकान, असं वाटलं तुला पण दाखवावी. अच्छा, ह्या सगळ्या रंगांचे कपडे आहेत? हा, हे रंग आहेत जे की लोकांच्या कपड्यांसोबत त्यांच्या आयुष्यामध्ये पण रंग आणतात. मी हे दुकान यासाठी उघडलं होतं कारण की आजकाल मोठे मोठे व्यापारी असे कपडे विकतात की ज्यांचा रंग लवकर उतरतो आणि काही लोक एवढ्या लवकर नवीन कपडे पण नाही घेऊ शकत. आणि त्या लोकांसाठी पण जे की आपल्या आवडत्या रंगाला आपल्या कपड्यावरती वापरावेत. तर हे लावल्यावर त्यांचे कपडे एकदम नवीन दिसतात आणि जे रंग त्यांना ते कपड्यांना नाही भेटत ते ह्याला वापरून त्याला त्या रंगाचं बनवतात. हो, तसं तर मी या जगामध्ये जास्त बदल नाही घडवू शकत, पण कोणाला थोडंसं जरी खुशी भेटली तर माझं काम मला सफल वाटतं आणि त्यांच्या छोट्याशा हसण्यानं माझ्या मनाला शांती भेटते. हो, ते मला एक गोष्ट म्हणायची होती. बोल, काय बोलायचंय? ते मला फक्त काहीतरी असं वाटलं की माझ्या विचार करण्याची धारणा आतापर्यंत थोडी चुकीची होती. असं का? आता जेव्हा मी तुमचं बोलणं ऐकलं तर मला कळालं की फक्त पैसे आणि सुंदरता सगळं काही नसतं. तू पण ना, काही नाही. ह्या गोष्टी तर माणूस वेळेसोबत शिकतो. तुला काळजी करायची काही गरज नाहीये. काही महिने निघून गेले होते आणि दोघांचं लग्न खूपच चांगलं चालत होतं. कशिशने लग्नाच्या नंतर नवीन गोष्ट शिकली की लग्न फक्त सुंदरतेने नाही होत, सुंदरता तर वयाबरोबर घटते. जर काही आहे जे माणसाला समजायला हवं तर ते हे आहे की कोणतीही वस्तू कधी एका जाग्याटी स्थिर नसते. बदलाव जीवनाचा एक हिस्सा आहे. असाच एक बदलाव आज कशिशच्या जीवनात घडला. घनश्याम कशिशच्या कडे आला. अरे घनश्याम, काय झालं? असं पळत पळत का येत आहेस? भाभी, ते भैयाला. काय झालं दादाला? काय झालं सांग त्यांना. तुम्ही माझ्यासोबत चला भाभी, बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगेल. दोघे जण पळत पळत दुकानाकडे येतात आणि बघतात की अमनराज दुकानाच्या बाहेर बेशुद्ध पडलेला आहे. देवीच्या कृपेने अमनराज जळलेला नव्हता. अमन, काय झालं? अमन, उठा, उठा ना, उठा. बाळा, मी अमनराजला भेटायला आलो होतो. माहित नाही अचानक काय झालं आणि दुकानात आग लागली. अमनराज शुद्धीवर यायला लागतो. अहो, तुम्ही ठीक आहात ना? काही बोला ना. कशिश? हो, मीच आहे. मला काही दिसत नाहीये. कशिश, मला काही दिसत नाहीये. काय? हे काय झालं बाळा? ही नवीन विपत्ती अमनराज आणि कशिशवर आली होती. काही दिवस निघाले होते आणि अमनराज आपल्या खोलीमध्ये आराम करत होता आणि कशिश त्याच्याकडून बोलत होती. कशिश, तुला माहितीये, मी देवीला चढवण्यासाठी काही दिवस पहिलेच एक गुलाबी साडी घेऊन आलो होतो एका व्यापाऱ्याकडून. अच्छा, तुम्ही कुठं ठेवला आहात? मी चढवून देईन. हा, ती ते अलमारीमध्ये आहे. याच्या मागे एक गोष्ट आहे कशिश. सांगा ना, काय गोष्ट आहे? ही साडी घेऊन एक भिकारी माझ्या दुकानावर आला होता जेव्हा तुझं माझ्यासोबत लग्न जमलं होतं. अच्छा, मग? त्या फकीरनं मला सांगितलं होतं की मी जेव्हा तुला बिना डोळ्याचं ह्या साडीमध्ये बघेल तर तेव्हा माझ्या जीवनात खरं सुख येईल. जे लक्ष्य मला हासिल करायचंय ती माझी पत्नी करेल. माफ करा हो, पण तुम्ही डोळे नसताना मला कसं बघू शकणार ह्या साडीमध्ये? आणि जर काय ती साडी माताला चढवली जाईल तर त्याला मी कसं घालेल हो? आणि तसं पण आता त्या फकीरचं बोलणं खरं नाही होऊ शकणार. काळजी नको करू.
मी तुला माझ्या मनाच्या डोळ्यांनी पाहेल. त्या भिकाऱ्याने सांगितलं होतं ही साडी पहिले मी आई देवीला चढवावी आणि त्यानंतर तू त्याला नेसू शकतेस. अच्छा, असं करते. आज संध्यापूजनच्या वेळेस आपल्या कुलदेवी जे निंबाच्या झाडाच्या खाली स्थापित आहे त्यांना हे चढवून येते. ठीक आहे, तू असंच कर. हो. कशिशने अमनराजचं बोलणं ऐकलं आणि निंबाच्या झाडाच्या खाली जाऊन पूजा करून त्या साडीला तिथं चढवलं आणि हात जोडून मातांच्या समोर विनंती करायला लागली. तुमच्याकडून माझी एक विनंती आहे. आता जी मी तुम्हाला साडी चढवली आहे, मी विचार केला की तुम्ही ही साडी कसं दिसणार आणि ही इच्छा माझ्या मनातून जातच नाहीये. कृपा करून मला दर्शन द्या आई. कशिशने आपली विनंती सांगितली आणि तिथून घरी निघून आली. रात्रीचा वेळ झाला होता आणि अमनराजला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्याला निंबाच्या झाडाखाली कशिश दिसली, जी गुलाबी साडी घालून उभी होती. वा कशिश, तू तर एका देवीचा अवतार दिसत आहे या साडीमध्ये. एवढी सुंदर तर स्वर्गातील अप्सरा पण नसतील. हो, ही गुलाबी रंगाची साडी आहे. म्हणजे हे की ही गुलाबी साडी ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इतकी छान दिसत आहे, ह्याच्यामध्ये दुनियातले सगळे रंग सामावले आहेत. जो पण या साडीला धरून कुठल्या रंगाच्या बद्दल विचार करेल तर त्याला तो रंग प्राप्त होऊन जाईल. नक्कीच माझ्या स्वप्नातील परीसारखं, जिथं मी लोकांना त्यांच्या मनातील रंग त्यांच्या कपड्यात उतरताना पाहायचे आहेत आणि त्याच्यामधून त्यांच्या चेहऱ्यावर येणारी स्माईल बघायची आहे. हो, ही साडी प्रसाद आहे आणि तुमचा करमफल पण. तेव्हा अमनराजची झोप मोडते आणि तो बघतो की सकाळ झाली आहे. तो आपल्या खोलीच्या बाहेर कशिशला आवाज लावतो. कशिश, कशिश, इथं ये लवकर. काय झालं हो? काय झालं? काही झालं नाहीये, पण खूप चांगलं स्वप्न पाहिलं आहे मी. अच्छा, तुम्ही तर मला घाबरवलंच. बोला ना, काय बघितला तुम्ही? मी बघितलं की तू लिंबाच्या झाडाजवळ गुलाबी साडी घालून बसलेली आहेस आणि तू खूपच सुंदर दिसत होतीस. अद्भुत, दिव्य, जेवढं बोलू तेवढं कमी आहे. अहो, मी कालच मनोकामना मागितली होती माताकडून की ती मला सांगू की जर काही ती साडी घालेल तर ती कशी दिसेल. तर त्यांनी बरोबर जागेवर दर्शन दिले आहेत. त्या माणसाजवळ परकून बोलू शकतो की साडीमध्ये माता राणी किती चांगली दिसते. बरोबर बोलला तुम्ही. आणि काय बोलल्या त्या? अमनराज कशिशला सगळं काही सांगतो आणि कशिश ह्याला ऐकून बोलते. काय? हे तर त्या फकीरची गोष्ट बरोबर झाली. तुम्ही तर मला डोळे नसतानाच बघितला आणि त्याचबरोबर माताने जे आशीर्वाद दिला आहे त्या हिशोबाने तर तुमची मंजिल आता दूर नाही आहे. हा कशिश, मी बघू तर शकत नाहीये, पण ही दुनिया अजून रंगीन दिसत आहे. असं समज की पांढऱ्या कागदावरती माझ्या स्वप्नाचे रंग पसरले आहेत. आमचं दुकान तर जळून गेलं आहे, पण आपण तिथेच एक ठेला लावून त्या दुकानाच्या समोर ह्या साडीने लोकांच्या कपड्यांना रंगून विकू. दुसऱ्याच दिवशी त्या जुन्या दुकानाच्या समोर ते दोघे जण एक ठेला लावून उभे होते आणि ठेल्यावर फक्त गुलाबी साडीच ठेवली होती. या ह्या साडीला धरून आपल्या मनामध्ये जो रंग विचार कराल तो रंग भेटेल. तेव्हा तिथे एक महिला येते. अच्छा, ह्याच्यामध्ये काही चमत्कार आहे का कशिश? हो काकी, ह्याला धरून तुम्ही ज्या रंगाबद्दल विचार कराल तोच रंग तुम्हाला भेटेल. ठीक आहे, बघूया बाळा. ती बाई त्या गुलाबी साडीला हात लावते आणि हातामध्ये चटक लाल रंग येतो. महिला चौकते. अरे देवा, हे तर खरंच चमत्कार झाला. मला हा रंग केव्हापासून हवा होता, पण ह्याच्याहून कधी कमी लाल भेटायचा, नाहीतर ह्याच्याहून जास्त, पण असाच रंग कधीच नाही भेटायचा. हा तर असाच रंग आहे जसा मी विचार केला होता. काकी, तुम्ही या गावातील सगळ्यांना सांगत जा ते इथं या आणि त्यांच्या आवडतीचे कलर घेऊन जा. मी त्यांच्याकडून कोणते पैसे नाही घेणार, फक्त लोक खुश झाले पाहिजेत. बाळा, जेव्हापासून आम्ही हे ऐकलं होतं की तुझे डोळे नाही राहिले तर आम्ही गाववाले खूप दुखी होतो, कारण तू आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक नवीनच रंग भरायचा प्रयत्न करायचास. आता तर मी खूप खुश आहे. आता मी जाऊन सगळ्या गाववाल्यांना सांगते. बघताच बघता त्यांच्या दुकानाच्या समोर खूप गर्दी जमायला लागली. त्या गुलाबी साडीच्या कमालाने लोक खूप जास्त खुश होते.
तुमचं स्वप्न पूर्ण होत आहे. तुम्ही जर का ह्या लोकांची खुशी आपल्या डोळ्याने पाहिलं असतं तर. मी बघत आहे कशिश, ते हसणारे चेहरे जेव्हा माझ्याकडे डोळे होते तेव्हा पण नाही पाहू शकलो. आता ते खूप चांगल्या प्रकारे दिसत आहेत आणि यापैकी सगळ्यात जवळचा चेहरा आणि खूप आवडतीचा आहे. ते कोणाचं? तुझा. 2 माणसाचं प्रेम फक्त सुंदरता आणि पैशांमध्ये नाही, पण एका दुसऱ्याच्या स्वप्न साकार करण्यामध्ये असतो. अमनराज जो लोकांच्या आपल्या कामाद्वारा प्रसन्न करायचा, आज डोळे नसतानाही त्यांना बघू शकत असतो. फक्त तसंच आपल्याला पण आपल्या डोळ्यांनी त्या काळ्या चष्म्याला काढायला हवं, जो आम्हाला एका दुसऱ्यामध्ये भांडण लावून अडचण उत्पन्न करतो.